श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, जर माझ्यावरती तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल तर या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुमच्यासाठी अशक्य असेल. कधी कुणाच्या शोधात निघू नका, कारण लोक हरवत नाहीत तर बदलतात. लोक हे वेळेनुसार, गरजेनुसार, व्यक्तीनुसार बदलत असतात. आज लोक तुम्हाला बोलतायत तर याचा अर्थ असा मुळीच नाही की उद्या देखील तुम्हाला बोलतील. लोकांची जर आज गरज आहे तर उद्या ते नसूही शकते. लोक प्रत्येकाला त्याच्या कामानुसार बघतात. आज जर तुमचं काम असेल तर ते नक्की तुमच्या सोबत बोलतील, पण मात्र उद्या तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतील. स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं. स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्य असतं. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा, कोणासाठी काहीतरी जेव्हा तुम्ही करण्यास सुरुवात करता तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत जातं. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरीही चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नसतं. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या या संदेशाला आज जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तर याचा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मोठा आणि सकारात्मक बदल पाहायला नक्की मिळेल. कोणीच कोणाचं नसतं, सगळेच आपले आहेत. हा फक्त आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत फक्त आपला श्वास आहे. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही. पाने उलटले की काहीही निघून जातात. आयुष्यात अडचणी येतात. त्या अडचणींचा सामना केला की प्रत्येक गोष्ट जशी पाहिजे तशी होते. स्वामी सांगतात, जिथे आपण ठेच लागून पडतो तिथून सुरुवात होते सांभाळून चालायला. मग ती पायाला लागलेली असो अथवा मनाला लागलेली असो. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते, तर मनाची ठेच ही माणसं ओळखायला शिकवते. स्वामी सांगतात, कधी जर तुम्हाला वाटलं की प्रत्येक गोष्ट आता तुमच्या मनाविरुद्ध होत चालली, तेव्हा एक गोष्ट आहे ते लक्षात घ्या. विचार करा की तुम्ही अशी काय गोष्ट करता ज्याने देव तुमची साथ देते, आणि कुठली गोष्ट केल्याने तुम्हाला अचानक आयुष्यामध्ये संकटे यायला लागतात. काही लोकांना कळेल की ते जेव्हा खूप चांगले कर्म करतात, प्रत्येकाशी चांगले वागतात, त्यांचे कर्म हे उत्तम असतात, तेव्हा त्यांची वेळ ही योग्य असते. आणि जेव्हा कर्म थोडीही वाईट व्हायला सुरुवात होते किंवा न कळत त्यांच्याकडून चुकीचे कार्य किंवा पाप घडते, तेव्हा त्यांच्या जीवनात अडचणी हे यायला सुरुवात होतात. आपल्या कर्मानुसार आपली अडचण जीवनात येत असते. स्वामी सांगतात, घाबरू नका, विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील. विश्वास ठेवा स्वामीवरती. लोक फायदा बघतात, पण तुम्ही माणुसकी बघा. कारण जेव्हा लोक फायद्याच्या नादात, तेव्हा त्यांना खरी एखाद्याची साथाची गरज पडेल तेव्हा त्यांना साथ मिळणार नाही. पण जेव्हा तुम्ही माणुसकी बघाल आणि खरंच तुम्हाला आयुष्यात एखाद्या व्यक्तीची साथ हवी असेल किंवा काही अडचणीत तुम्हाला काही व्यक्तींची साथ हवी असेल तर ती नक्की मिळेल. स्वामी बोलतात, प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला उत्तर हे त्याच्याच भाषेत देणे गरजेचे असते. कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्यावर सेवा करून उपयोग नाही. कधीतरी श्री स्वामी समर्थ महाराजांची आठवण झाल्यावर नामस्मरण करून उपयोग नाही. जेव्हा जेव्हा त्यांची आठवण झाली तेव्हा तेव्हा त्यांचे नामस्मरण केल्याने त्याचा उपयोग तुम्हाला मिळेल. देव कुठलाही असो, पण तुम्ही तुमच्या गरजेपुरते जर त्या देवाला हाक मारत असाल तर तुम्हाला संकटे हे येतच राहणार. पण जेव्हा तुम्हाला गरज नाही, जेव्हा तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी आहात, तेव्हाही जर तुम्ही देवाचे नामस्मरण करत असाल तर देव नक्की तुमची कायम हे सुखाची सावली अशीच ठेवेल. स्वामीकडे काही मागायचं असेल तर आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे असा एकदा आशीर्वाद मागून तर बघा.
आता याचा चमत्कार असा होईल की तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही, कारण आई आपल्या मुलासाठी सर्वोत्तम मागत असते. सतत तुलना करणारी माणसं आयुष्यात कायम समाधानी असतात, कारण त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींचं कौतुक त्यांना अजिबात नसतं. लोकांचा द्वेष करण्यात ते व्यस्त असतात, त्यातच त्यांचं आयुष्य जातं. स्वामी बोलतात, कायम लक्षात घ्या, कधी आयुष्याचे धागे जर उसवले तर मित्रांकडे जाऊन या. मित्र हे धाडसीचे शिंपी असतात, उसवलेले फुकट रफू करून देतात. स्वामी बोलतात, संदेश हा स्वामी संदेश तुमच्यासाठीच आहे, याला दुर्लक्ष करू नका. एकदा स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की व्हायला लागेल. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर स्वामी नक्की तुझी साथ देतील, याकडे दुर्लक्ष करू नका. आयुष्यात उपकाराची परतफेड कधी करता येत नसते, जाणीव ठेवणे ही परतफेड असू शकते. स्वामीवरती विश्वास ठेवणे हे आपल्यासाठी यशस्वी होण्याचं एक उत्तम साधन असू शकते. घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही, पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस लागतात, वर्ष लागतात आणि खूप मोठा कालावधी लागतो. स्वामी सांगतात, समोरच्यावर चिडणं खूप सोपं असतं, पण समोरच्या व्यक्तीचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड असतं. सगळे विषय सांभाळणारी वही रफ म्हणून ओळखली जाते. तिला न सुंदर बाइंडिंग असते, ना सुंदर कव्हर असते. कुटुंबातील सर्वात जबाबदार जो व्यक्ती असतो त्याची पण अवस्था ठीक त्या रफ वही सारखी असते. सर्वांना समजून घेता घेता त्याला त्याचा समजून आणि सांभाळून घेता येत नसते. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. स्वामी सांगतात, नाती ही रक्ताचीच नाही तर जाणीवांची जोडली जातात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते, आणि जाणीव नसेल तर आपली व्यक्ती सुद्धा परकी होऊन जाते. एकदा का श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करण्याची सवय लागली की प्रत्येक संकटात आपल्याला स्वामी स्वतः मदत करायला लागतील. आयुष्य जगण्यासाठी घर छोटं असलं तरी चालतं, पण नाती जपण्यासाठी मन मात्र मोठं असलं पाहिजे. लोकांनी शाळा शिकावी, पण कोणाच्या भानगडी शाळा करायची नाही, हे मात्र कायम ठेवा. माझी परिस्थिती बघून माझी साथ सोडणाऱ्यांनो, लक्षात ठेवा, तो नियतीने लिहिलेला सुद्धा बिघडवू शकतो. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले काम करता तेव्हा देव तुमच्या आयुष्यात त्याच गोष्टीला परतवा मिळवून देतो. प्रशंसा चरित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नाही, कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चरित्र बनवायला आयुष्य. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही कायमचे वाईट होता. काही लोक ढोलकी सारखी असतात, समजत नाही नेमकी कोणत्या बाजूने वाजतात, पण आपल्या समोर आली की आपली स्तुती करतात आणि दुसऱ्यांची निंदा. लक्षात घ्या, काही नवीन मिळवण्याच्या नादात ते कधी गमावू नका जे आधीच तुमच्या जवळ होतं. उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. काही उत्तर स्वतःच्या तर काही उत्तर इतरांच्या हितासाठी नेहमी टाळावी लागतात. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले काम करता तेव्हा तुमच्या आयुष्यात त्यांना खूप चांगला प्रभाव मिळू शकतो. एवढं पण सरळ वागू नये की दुनिया तुम्हाला आयुष्याचे निर्णय वेगळे घ्यायला लावेल. सत्याची नाव हल्ले डुल्ले डगमगले पण कधी बुडणार नसते, हे कायम लक्षात असू द्या. स्वामी सांगतात, आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार आपण करायचा नसतो. विश्वास असेल स्वतःवर तर चुकांमध्ये सुद्धा यश मिळवता येतं. चुका व्हायच्या त्या नक्की होतील, त्यांना न टाळता
तुम्ही पुढे जाऊ शकता व ते चुका जे होतील त्यातून शिकून जर पुढे जाल तर प्रगतीचा मार्ग अजूनही सोपा होईल. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देऊ शकतं पण साथ हे जग मात्र कधीही देणार नाही. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती स्वतः तो परमेश्वर करतो. जर तुमचे कर्म चांगले असतील आणि योग्य दिशेला असतील तर तुम्हाला आयुष्यात कसल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्यावर जळतं. स्वामी बोलतात, एक गोष्ट कायम मनात असू द्या. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, कालांतराने आपल्याला त्याची किंमत चुकवावीच लागते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी मदत मी स्वतः करत आहे. जर श्री स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली साथ ही देत असतात. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ कायम देतात. जेव्हा आपला त्या स्वामी समर्थांवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज कायम नसते. एक गोष्ट लक्षात ठेवा, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, पण त्या संकटांचा सामना जो करेल तोच त्याच्या आयुष्यात पुढे जाईल. शब्द तर मोफत असतात, पण त्यांच्या वापरण्यावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की मोजावी लागेल. विश्वास असेल तर बोला की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. जर तुमचे कर्मयोग्य असतील तर सगळे फळ तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे मिळतील. कुणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधी अवलंबून नसते. अहो, जो डोळ्यांनी दिसत नाही अशा एका सूक्ष्मजीवाने अख्ख्या जगाला वेठीस ठरवलेला आहे. स्वामी सांगतात, खरं तर काही लोक असे पण असतात जे गाढवावर बसण्यालायक पण नसतात आणि त्यांना आपण डोक्यावर घेऊन मिरवतो. कोणाचेही समर्थनमुळं दुःखाची हकालपट्टी करू शकत नाही. आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर स्वतःचा विश्वास असणे तेवढेच गरजेचे आहे. ताकद, सत्ता, तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट असते, त्यामुळे नेहमी तुम्ही विनम्र राहायला शिका. खरं प्रेम करणारे सर्वच खरे नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपूर असतात. खोटं प्रेम करून जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशा लोकांच्या जवळ सुद्धा राहायचं नाही. आपण अशा लोकांसोबत राहायचं जे सोबत कायम आपल्या असतील, साथ द्यायला कधी मागे पाहणार नाही किंवा प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतील. स्वामी सांगतात, कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा, कारण सगळ्या ठिकाणी शहाण्यांची समजूतदारपणा कामी येत नाही. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही, आणि पदरी जर यश झाले तर कोणीही ज्याची ओळख नाही तो सुद्धा तुमच्याशी संबंध बनवण्याचा प्रयत्न करतो. विश्वास गोष्टींचा असतो. घरात बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण एक जग बाजार आहे, परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा, कारण तिथे तुमचं कुटुंब आहे. शांत स्वभावाचा माणूस हा कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काही नाही, पण जर त्याचे रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात. असे ध्येय त्या पाण्यामध्ये असते, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला बनवा. एक विषय जर सारखा सारखा समजावून सांगायला लागत असेल तर सोडून द्या, विषय पण आणि त्या माणसाला पण. मतलबी लोक असे असतात, जीव तर प्रत्येक व्यक्तीला आपण मनापासून लावतो, पण काही कामापुरता टिकवतात तर काही कायम टिकवण्यासाठी विश्वास ठेवतात. स्वामी सांगतात, योग्य माणसाची साथ असेल तर हजारो वाईट क्षण आनंदात निघून जातील. गोड आठवणी आहेत ते हळुवार भावना आहेत, हळुवार भावना आहेत तिथून अतूट प्रेम आहे, आणि जिथे अतूट प्रेम आहे तिथे नक्की आपण आहो. स्वामी आपल्या सोबत आहेत, आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे. भावना समजायला शब्दांची साथ
लागतच असते, कारण त्याशिवाय भावना समजतच नाहीत. एक वेळेस पैसा भीक मागून मिळेल, पण स्वाभिमान हा कमवावा लागत असतो. आयुष्यात पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही. खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारांवर अवलंबून असते. आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. मला स्वतःला बदलायचे आहे, असे नेहमी रोज स्वतःला म्हणा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार हवा असेल, तर स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पाऊले चालतो, त्यासाठी मी 100 पाऊले उचलीन. जो माझ्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतो, त्यासाठी मी काहीही करेन. पंक्तीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही, तसे आयुष्यात काही लोक मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांचा असण्याचा कदाचित आपल्याला काही फरक पडत नसेल, पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो आणि ते एकदा आले आणि निघून गेले की पुन्हा येत सुद्धा नाहीत. आयुष्य हे असं जगा की तुमचं आयुष्य हे पूर्णपणे सक्षम असेल. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश हे मिळवता आलं पाहिजे. कमी नसतं समजायचं कधी कुणाला, आणि माझही दाखवायचा नसतो, कारण शांत दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चारू शकतो. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले काम करता, तेव्हा तुमच्या आयुष्यात त्याच चांगल्या गोष्टी परत येतात. हा निसर्गाचा नियम आहे. काही लोकांना अशी लायकी दाखवायची असते की ते कायम त्यांच्या लायकीत राहतील. लोक प्रत्येकाला काही ना काही बोलतात. लोकांचं काम हे नेहमी बोलणं असतं. त्याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न करणे हे आपले कार्य असते. लांब धागा व जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवलं तर आपले जीवन सुखी होऊ शकतं. आयुष्यात येऊ द्या संकटांच्या कितीही लाटा, स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर येण्याच्या वाटा. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी पण मिळायला सुरुवात होईल. स्वामी सांगतात, काही नवीन मिळवण्यासाठी काही तुमच्या जवळचं गमावू नका. आयुष्यात चुका खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्की करता येतात. त्याकडे लक्ष ठेवा. मी कोणापेक्षा तरी चांगलं करेन याने काही फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्की चांगले करेन याने बऱ्याच फरक पडतो. कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेलं कमी लक्षात ठेवतात. स्वामी सांगतात, आपल्या स्वामींनी आपणास भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे अभयवचन दिलेले आहे. याचे स्मरण करा. स्वामी आपली साथ कायम देतील. स्वामींनी कधीही साथ सोडलेली नाही आणि स्वामी कधीही आपली साथ सोडणार देखील नाही. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर ही गोष्ट नक्की पूर्ण होईल. संघर्षाच्या काळात व्यक्ती नेहमी एकटी असते. यशाच्या काळात मात्र तिच्या भोवती गर्दी जमा होते. स्वतःसाठी वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात आणि ते अत्यंत महत्त्वाची आहे. कर्म हे एक असं रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर घ्यायची गरज नाही, जिथे आपल्याला तेच मिळतं जे आपलं शिजलेलं असतं. आपलं शिजलेलं ते इथून ठरतं जिथून आपण कर्म करतो. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरनं खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो त्या सामान्य कोळशाला सुद्धा हळूहळू हिरा बनवतो. स्वप्न तेव्हा सत्यात उतरवतात जेव्हा त्याला घाम, निश्चय आणि कष्टाची जोड मिळते. स्वामी सांगतात, हा आपला स्वतःचा विचार आहे. देव सर्व काही आपल्या मनाप्रमाणे देत असतो. स्वतःच्या आयुष्यात नीट निर्णय घेता येणार नाही तर दुसऱ्याचे सल्ले आपल्याला आयुष्यात नक्की फिरवू शकतात. स्वतःचा निर्णय योग्य घ्यायला सुरुवात करा. निर्णय जर योग्य घ्यायला शिकले तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होऊ शकतं. स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला ते आपली कायम मदत करत असतात. स्वामी कायम आपल्या सोबत असतात. स्वामींनी आपली साथ कायम दिलेली असते. श्री स्वामी समर्थांवरती आपला फक्त विश्वास असायला हवा. कमजोर असं कोणीही नसतं. सगळा खेळ त्यावर असतो जो वेगळा आहे आणि वेळेचा असतो. स्वामी सांगतात, मी सर्वांवर माझी कृपा आणि आशीर्वाद ठेवतो.
फक्त विश्वास ठेवा की तुम्ही माझ्यावरती भक्ती ठेवाल. अहंकार कोणाला चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकारांचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला आमंत्रण देतो. स्वामी समर्थ सांगतात, आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करू, मर्जी आहे तुझी. तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि तू फक्त एका गोष्टीकडे लक्ष दे की तू जे करतोय तुझे कर्म योग्य ठेव. तुला तुझ्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी होणार नाही, हे स्वतः स्वामी सांगतात. स्वामी कायम बोलतात, मी तुमची साथ आयुष्यभर देत राहीन. फक्त तुमच्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, म्हणजे स्वामीनामाचा जप सदैव करत राहायचं. संकटसमयी फक्त स्वामी तुमची साथ देतील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर फक्त स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील आणि स्वामी सदैव तुमची साथ देत असतील. विश्वास ठेवा स्वामी समर्थांवरती, कारण ते आपली प्रत्येक संकटात मदत करतात. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागत नाही. स्वामी कायम आपली मदत करतात, फक्त आपण त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या दिशेनुसार चालावं लागतं. स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात, फक्त आपल्याला त्या मार्गावर चालायचं असतं. स्वामींनी एक खूप चांगला मार्ग दाखवलेला आहे, तो म्हणजे भक्तीचा मार्ग. जगात सर्वात सोपा आणि चांगला आणि योग्य मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय. वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव ही व्यर्थ असते. व्यक्ती आणि वेळ जोपर्यंत सोबत असेल तोपर्यंतच ती आपल्या कामीची ठरते. संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर यात फक्त फरक आहे शब्दांचाच. बाकी माणूस हे आजकाल जनावरासारखंच वागायला लागतोय. स्वामी सांगतात, आपली कल्पनाशक्ती आपल्याला शिकवते की आपण काय व कसे करायचे. आपले बोलणे चालणे हे आपले संस्कार दाखवतात व सोबतच आपण कसे वागतो याने आपला स्वभाव समजतो. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झाले गेले तिथं सोडावं. नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेली बरी. माफी मागून छोटे व्हा, पण खोटे बोलून कधी मोठे होऊ नका, कारण प्रामाणिकपणा आयुष्यात सर्वात महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीला खोटे बोलून जर तुम्ही पुढे जाण्याचा विचार करत असाल तर आयुष्यात सर्वात मोठी चूक तुम्ही इथेच करत आहात. स्वामी सांगतात, आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर खोटे बोलणे टाळा व खरे बोलून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. सर्व संकटात स्वतः स्वामी तुमची मदत करतील. संकट समयी मदतीला फक्त स्वामी येतात. संकटातून बाहेर काढायला फक्त स्वामी असतात. मग तुमचा विश्वास त्या स्वामी समर्थांवरती ठेवा. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघाला पाहून कुत्री फक्त लांबून भुंकतात पण कधी चावत नाही, कारण त्यांना माहिती असतं चुकून कधी वाटेला गेलं तर त्यांची वाट लावल्याशिवाय राहणार नसते. ज्या प्रकारे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल त्या प्रकारे प्रत्येक गोष्ट होईल. एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत केली नाही म्हणून त्याने कधी त्याचे काम थांबवले नाही, असा विचार मनातून काढा, कारण कोणत्याही माध्यमातून देव त्याला मदत करणार असतो. कदाचित तुम्ही एखाद्याला मदत नाही केली तर त्याची मदत कोणी दुसराही करणार नाही असं नसतं. देव प्रत्येकाची मदत करतो, फक्त विश्वास ठेवा देवावरती आणि देवाच्या नामस्मरणावरती, कारण देवता आपली कायम साथ देत असतो. देव आपल्या प्रत्येक संकटात सोबत असतो. देवाने आपली साथ कायम दिलेली आहे. ज्यांचा मास्टर माइंड हा श्रीकृष्णांचा असतो ना, त्यांच्यासोबत कधीही वाद घालायचा नसतो, कारण ते नेहमी आपल्याला मागेच टाकतात. लक्षात घ्या, स्वामी आपली साथ देत आहेत तर योग्य वागा. जेव्हा ज्ञानी असतो, जो व्यक्ती खूप संकटात असतो तो पुढे जातो, आणि जो व्यक्ती स्वतःला ज्ञानी समजतो पण काही करू शकत नाही तो तसा मागे राहतो. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. फक्त स्वामी आपली साथ देतील या गोष्टीकडे विश्वास ठेवून श्रद्धेने पुढे चालत राहा. संकट समयी स्वामी साथ देतील. प्रत्येक वेळेला स्वामीच आपली मदत करतील. कोणता आनंद हा क्षणजीवीचा नाही. 2 इंच लांबच्या जिभेवर पदार्थ असतो तोवर चव, खाली उतरला की घास असतो. सुगंधाचा नाद नाकाशी असल्यावरच असतो. जेव्हा तो नाकात जातो तेव्हा फक्त श्वास म्हणून ओळखला जातो.
स्वामी सांगतात, मी साथ प्रत्येकाची देतो, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवायला लागतो. प्रत्येक संकटात मी त्याची मदत करतो, जो श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवतो. संकट समयी स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामी समर्थ महाराजांवरती जर विश्वास असेल तर स्वामी तुम्हाला पुढे नेतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण तेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप पुढे नेण्यास मदत करतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर प्रत्येक अशक्य गोष्ट देखील शक्य व्हायला सुरुवात होईल. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल, आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुटण्यात लोक खूप सराईत असतात. स्वामी बोलतात, इंसान कर्म करने तो अच्छा होगा, और कर्म अगर बुरे करे तो उसको उसका फल भी बुरा ही मिलेगा. जो सच्चा स्वामी भक्त स्वामी पर विश्वास रखता है, उसे किसी चीज़ की तकलीफ स्वामी होने नहीं देते. स्वामी पर भरोसा रखो, स्वामी सदैव तुम्हारी मदत हे करते. आजचा दिवस सुंदर आहे. आजचा दिवस आपल्यासाठी खूप प्रभावी असेल असे रोज स्वतःला म्हणा. आज तुम्ही काहीतरी चांगले करणार असा विश्वास स्वतःवर ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे देव नक्की करेल. देव आपल्या प्रत्येक संकटात आपली मदत हा करत असतो. देवावरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होते. देव नेहमी सांगतो, मी तुमच्या पाठीशी आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. संकट समयी देव तुमची साथ देतो आणि वाईट काळात देखील देवच तुमची मदत करतो. देव सांगतो, आयुष्यात संकटे कितीही येऊ द्या, प्रत्येक वेळेला तुम्हाला नक्की साथ मिळेल. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका, कारण आपल्याकडे कोण आपले आहेत आणि कोण आपले असून आपल्यासोबत घात करतात हे जेव्हा कळेल तेव्हाच पुढे जायला यश मिळेल. दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेला आणि आत्मविश्वासाला परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. स्वामी सांगतात, जर तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तर तुमच्या आयुष्यात कोणता ग्रह, कोणतंही नक्षत्र, कोणतंही वाईट शक्ती काहीही बिघडवू शकणार नाही. संकट समयी स्वामी साथ देतील. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे आपल्याला नेहमी मागे ओढतं. खरं बोलणं आणि सरळ चालणं आपल्याला आयुष्यात हे नेहमी पुढे नेत असतं. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात जर स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबात तुम्ही प्रत्येक वेळेला सुखी आणि समाधानी राहाल तोपर्यंत खरं आयुष्य तुम्ही जगताय. पण ज्या दिवशी तुमच्या कुटुंबामध्येच वाद व्हायला लागतील त्यावेळेला सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध होऊ लागेल. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे जर तुम्हाला करायची असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जेव्हा स्वतःवरती विश्वास असतो आणि प्रयत्न हे तुमचे चांगले असतात तेव्हाच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही स्वतः पुढे जाऊ शकणार नाही. संकटांचा विचार केल्याने तुम्ही पुढे जाणार नाही, तर संकटांचा सामना केल्याने तुम्ही पुढे जाऊ शकता. श्री स्वामी समर्थनामावर विश्वास ठेवला तर प्रत्येक संकटात यश हे नक्की मिळू शकतं. कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय, तेव्हा स्वामींनी काय सांगितलंय नक्की आहे का? जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परखेपणाची जाणीव करून देणे हेच तळमळ म्हणजे त्रास होय. आणि हे तळमळ त्यांनाच होतो जो एखाद्या व्यक्तीवर आपल्या जीवापेक्षा जास्त जीव लावण्याचा प्रयत्न करतो. कितीही जगले कोणासाठी तरी कोणी नसते कोणासाठी. मरता नाही आलं तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवतो आणि तो विश्वासघात करतो तेव्हा जो त्रास होतो तो दुसरा कुठलाही नसतो. लोकांना तुमच्यातील कौतुक कधीही दिसणार नाही, पण जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा त्यांना ते कौतुक दिसेल. आणि जर का चुकून अयशस्वी झाले तर ते कौतुकच तुमच्या अयशस्वी होण्याचं कारण ठरवण्यात येईल. लोक प्रत्येक वेळेला तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. लोकांकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे प्रयत्न हे नेहमी करत जा. लोक तर कायम बोलतील, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण ते नेहमी तुम्हाला मागे ओढण्याचा विचार करतात. लोक कायम तुम्हाला तुमच्या आयुष्यात मागे खेचण्यासाठीच कामं करत असतात. आणि जर तुम्ही लोकांकडे लक्ष द्याल तर आयुष्यात नेहमी मागेच याल.
जर खरंच तुम्हाला काही चांगलं करायचं आहे तर स्वतःवरती विश्वास ठेवणे गरजेचं आहे आणि आयुष्यात पुढे जाणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून केलेला प्रत्येक प्रयत्न तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकतो. यशस्वी होण्याकरिता सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःवरती विश्वास असणे आणि त्या विश्वासाचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे प्रयत्न करणे कधी न सोडणे. स्वतःवरती विश्वास ठेवून जो व्यक्ती निरंतर प्रयत्न करतो तो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पात्र ठरतो. स्वतः स्वामी त्याची साथ देतात जो स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात प्रयत्न करतो. संकटात तो व्यक्ती असतो ज्याला संकट फार मोठं वाटतं. संकट ज्याच्यासाठी तो जीवनाचा भाग असतो त्याच्यासाठी संकट हे खूप छोटं असतं. लक्षात ठेवा, स्वामी तुमची साथ देतात आणि त्यांनी कायम तुमची साथ दिली. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण तेच तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात. दुसऱ्यांकडे मदत करण्याची आशा ठेवू नका किंवा मदतीची अपेक्षाही ठेवू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. संकट समयी प्रत्येकाला वाटतं की कुणीतरी असा व्यक्ती यावं, काहीतरी असा चमत्कार व्हावं आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हावं. पण तसं कधीही होत नसतं. कधीच असा चमत्कार सुद्धा होणार नाही आणि कधीच तुम्हाला कोणी तसा मार्ग सुद्धा दाखवणार नाही. स्वतःवरती जर विश्वास असेल तर नक्की तुम्हाला यश मिळेल आणि जर विश्वास स्वतःवरती नसेल तर अपयश हे नक्की तुमच्या आयुष्यात येणार. अपयश तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतं. अपयश असं बिलकुल नसतं. अपयश तर तुम्हाला अजून जिद्दीने पुढे जाण्यासाठी येतं. अपयश आले म्हणून काळजी करू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. संकट समयी स्वामी तुमची साथ देतील आणि संकटात फक्त स्वामीच तुमची मदत करतील. संकट समयी फक्त स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील आणि मार्गात प्रत्येक अडचणीत स्वामी तुमची साथ हे देत असतील. ज्यांचा स्वामीवरती विश्वास आहे त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करतात आणि स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आपण नेहमी विचार करतो आपण काय कमावलं, पण कधीतरी असा विचार केलाय का की आपण काय गमावलंय? अर्थात गमावलं असेल तर आपल्याकडून जातच, पण जे कमावलं आहे ते कुठतरी आपल्याला जपता आलं पाहिजे. कमी वयात माणूस समजदार असाच होत नाही. काही लोकांना जबाबदार बनवतात तर काही लोकांना परिस्थिती, आणि काही जे समजदार असतात त्यांना पुस्तकं वाचलेले जबाबदार बनवतात. प्रत्येक वेळेला त्याच्या आयुष्यात प्रत्येक संकटात जे संकट येते त्यांचा जर सामना करायचा असेल तर त्यांना मेहनत करणे तेवढेच गरजेचे आहे. स्वामी सांगतात मेहनतीशिवाय पर्याय नाही. मेहनत कराल तर पुढे जाल. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमच्याकडे काहीच उत्तर नसेल आणि जर तुम्ही त्याचं फक्त ऐकून घेत असाल तर तो नक्की त्याचा पूर्ण होऊ शकतो. पण जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून त्याचा सामना कराल आणि त्याचा छळ पकडून त्याला प्रत्युत्तर द्याल तर तो सुद्धा असं करायला पुन्हा विचार करेल. स्वतः स्वामी समर्थ त्यांच्या सोबत असतात, जे श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून आपले कार्य करत असतात. कर्म योग्य असतील तर त्याला फळ नक्की योग्य मिळत असतं. या गोष्टीवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की व्हायला वेळ लागणार नाही. संकट समयी साथ स्वामी देतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. संकटातून स्वामीच तुम्हाला मदत करतील. फक्त स्वामी नामाचा जप करा. संकट समयी स्वामी तुम्हाला रस्ता दाखवतील. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाने विश्वास ठेवा. स्वामी सांगतात मी प्रत्येक संकटात तुमचा विश्वास ठेवलेला प्रत्येक मार्गावर मदत करणार. जर तुम्ही स्वामी नामाचा जप कराल. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. अडचणी प्रत्येकाला येतात आणि त्याशिवाय त्यांना मार्गसुद्धा मिळणार नाही. स्वामी सांगतात काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होणार. स्वभाव म्हणजे रंगाची पेटी. कधी कुणाला रंग सांडले, कधी कुणाला रंग मिसळले याचा अंदाज बांधता येत नाही. स्वतःचे रंग रंगवताना इतरांचे चित्र न बिघडता जर कार्य कराल तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फुलात आणि घरात तसा विशेष फरक नाही. पाकळ्या सोडून गेल्या की फूल संपतं आणि माणसं सोडून गेलं की आयुष्य. लक्षात घ्या, आयुष्य संपतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही मरून जाल. जेव्हा आपलेच लोक आपल्याला कायमचे सोडून जातात तेव्हा जिद्दीपणी सुद्धा मरण्याची जाणीव होते. श्री स्वामी समर्थ म्हणतात संकटात साथ मी तुमच्याही देणार. फक्त विश्वास तर तुम्ही डोळे बंद करून ठेवायला हवा. संकट समयी मी तुमची मदत प्रत्येक वेळेला करणार. फक्त स्वामींना तुम्ही श्रद्धेने हाक तर मारा.
संकटात स्वामी तुमची कायम मदत करत असतात आणि स्वामींनी कधी तुमची साथ देखील सोडली नाही. फक्त त्यांच्यावरती तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून बघा. संकटे आयुष्यात असतात प्रत्येकाच्याच, पण प्रत्येकाला त्या संकटांचा सामना करायला जमत नाही. जर तुम्ही संकटांचा सामना करू शकाल तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. कोणताही विचार आकाशातून कधी पडत नाही, त्याचं नातं जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याची ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणात ज्यांना कष्ट आणि अश्रूंचं नातं जोडलेलं आहे, अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्ध्वस्तसुद्धा कोणी करू शकत नाही. भोजन हे असं असतं जे आपल्याला योग्य दिशेला आपल्या शरीराला नेतं. आपलं वाचणं, पुस्तक वाचणं आपल्याला योग्य वेळेला काय करायचं हे निर्णय घ्यायला शिकवतं आणि आपली संगत आपल्याला कुणीकडे जायचं आणि आयुष्यात काय करायचं हे शिकवतं. संकटात जर असाल तर श्री स्वामी समर्थांचे नाम घ्या. संकटातून बाहेर निघायचं असेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने प्रत्येक वेळेला मदत मिळेल. संकट समयी स्वामी कायम तुमची साथ देत असाल. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतो. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुमची मदत मी कायम करतो. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुमची साथ देत असतील. स्वामी बोलतात, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही, कारण त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरा पर्याय तुम्हाला मिळणार नाही. संकटामध्ये स्वामी तुमची साथ नक्की देतील. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवणे तेवढे गरजेचे असते. स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास नक्की ठेवा. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, त्या संकटांचा सामना केला तर तुम्ही आयुष्यात पुढे नक्की जाल. संकटे आहेत आयुष्यात खूप, तरी त्यांचा सामना फक्त पुढे गेल्यानेच येतो. प्रत्येकाला वाटतं मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे, पण असं नसतं. उलट आपल्याला जे करायचंय ते करणं अत्यंत योग्य असतं. स्वामी सांगतात, जे संकटे आयुष्यात आहेत त्यांचा सामना करा आणि पुढे चला. आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या असतात. संकटांचा सामना करणे हे व्यक्तीला पुढे जाणे शिकवते. आपल्याला जे काही करायचंय त्यावर आपलं सर्व काही अवलंबून असतं. आपण जर आपल्या आयुष्यात योग्य दिशेला प्रयत्न करू तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागणार नाही. वास्तव असं असतं की आपल्याला कळल्यावर नेहमी दुःख होईल, पण आपले काम हे नेहमी असे ठेवायचे की त्याचं कधीही आपल्याला वाईट वाटणार नाही. स्वतःवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे ही होऊ शकते. आणि जर स्वामीनामाचा जप असेल तर संकट कधीही आयुष्यात फार काळ टिकून राहू शकत नाही. संकटात स्वामींनी आपली मदत केली आणि प्रत्येक वेळेला स्वामी जर आपली साथ देत असतील तर असे समजा की तुम्ही सच्चे स्वामी भक्त आहात. आणि हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा स्वामींची भक्ती कराल, स्वामीवरती विश्वास आणि श्रद्धा ठेवाल. तुम्ही जे काही करू शकता ते करा. जे काही मिळवण्यावरती विश्वास ठेवू शकता ते करा. जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगायची गरज वाटू लागेल तेव्हा समजून जा की तुमचं काही महत्त्व राहिलेले नाही. आयुष्यात संकटे प्रत्येकाचे आहेत. प्रत्येकाला वाटतं की काहीतरी आपल्या मनासारखं सुद्धा व्हावं. आता जर तुम्हालाही तुमच्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. नक्की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. स्वामी त्याच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करतात. जे स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतो, तुमचाही विश्वास असेल स्वामी नामावर तर मग काळजी करण्याची गरज नाही. संकट समयी मदत फक्त स्वामी करतात. मार्ग दाखवतात ते फक्त स्वामी, आणि स्वामीच तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे देतात. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीची धन असते त्याला प्रसिद्ध होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येक वेळेला स्वामी त्याची मदत देखील नक्की करतात. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ आयुष्यभर देत असतो. जे श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतात, त्यांच्या नामाचा जप करतात आणि प्रत्येक गोष्ट हे चांगल्या रीतीने करतात आणि त्यांचे कर्म हे चांगले असतील, अशा व्यक्तीला कुठल्याच गोष्टीची कमी स्वामी कधी होऊ देत नाहीत. प्रत्येकाची वेळ असते तोवर त्याचा खेळ असतो. नवतीचं लणं म्हणून झाडावर डोलणं, मिरवणं हिरवं पान रंगणं, पालटं तर झाडही त्याला अगदी खाली टाकतं. स्वतःच्या वक्तव्याचा झटका हा नेहमी प्रत्येकाला मिळायला हवा. जेव्हा स्वतःवरती विश्वास असेल आणि प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची जिद्द असेल तेव्हा तुम्ही काहीही करू शकाल. विश्वास ठेवा, स्वामी आपली साथ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देतात. स्वामींनी कधीच आपली साथ सोडली नाही. आयुष्यात प्रत्येक संकटात ते स्वतः आपले मार्गदर्शक होतात. प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्याला स्वामींची गरज असते तेव्हा स्वामी साथ देतात. फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे. एक महत्त्वाची गोष्ट जी स्वामी नेहमी सांगतात,
जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवतो त्याची मदत स्वामी प्रत्येक वेळेला करतात. संकटात स्वामी आपली साथ देतील. संकटसमयी स्वामी आपल्याला मार्ग दाखवतील आणि जेव्हा स्वामीवरती विश्वास असेल तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांना मानतो आणि त्याने हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तो व्यक्ती नक्की विश्वासाने एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करेल व या संदेशाला 5 गरजू व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करेल. सोबतच त्याच्या जीवनामध्ये तो नेहमी श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करेल, श्रद्धेने त्यांची पूजा करेल, त्यांच्यावरती विश्वास ठेवेल, त्यांचे नामस्मरण करेल व आपलं आयुष्य हे असे सुखाने जगेल. तुम्ही श्री स्वामी समर्थांवरती विश्वास तर ठेवून बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ ही नक्की देतील. श्री स्वामी समर्थ म्हणा, प्रत्येक संकट दूर होईल.